नमस्कार, मी मंथन गरज स्पोर्ट्स कॉमेंटेटर. विश नेटवर्क प्रेझेंट्स एसपी स्पोर्ट्स चॅम्पियनशिप 2025 येथे आपल्या भेटीला 31 ऑक्टोबर, 1 नोव्हेंबर आणि 2 नोव्हेंबर या 3 दिवसात उमरोळीच्या मैदानावरती रंगणार आहे क्रिकेटचं घमासान. या स्पर्धेचे आयोजक आहेत विश नेटवर्क लाईव्हचे प्रोप्रायटर विश्वास पाटील आणि एसपी स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर स्नेहल पाटील ताई आणि पंकज पाटील. आपण भेटणार आहोत तर पंकज पाटील यांच्याशी आपण चर्चा करूया. पंकज, सर्वप्रथम आपलं सहर्ष स्वागत आहे. पालघर डहाणू क्रिकेट गेली कित्येक वर्ष आपण पाहतोय खूप मोठ्या प्रमाणामध्ये खेळलं जातं आणि स्पेशली आपण पाहिलं तर नो पॅकर्स हा फॉर्मॅट मागील 5 ते 7 वर्ष आपण पाहिलं हा फॉर्मॅट खूप प्रचलित होता. त्यानंतर काही कालावधी हा फॉर्मॅट थांबला गेला आणि या वर्षापासून या हंगामापासून एक नवीन सुरुवात तुम्ही करताय. ही संकल्पना तुमच्या मनामध्ये कशी आली? प्रथम तर ही संकल्पना जेव्हा सांगायचं गेलं तर ही पर्टिक्युलर टुर्नामेंट ही आम्ही ऑर्गनाईज करायचा विचार अशासाठी केला की आम्ही बऱ्याच वेळा आपण क्रिकेट खेळायला जातो, लीग मॅचेस किंवा आम्ही पालघर क्रिकेट जे आपण खेळतो, बरेचसे जे लेजंड्स प्लेअर आहेत, जे जुने प्लेअर जे खेळायचे ना, ते भेटायचे. आमची अशी चर्चा व्हायची का पालघर क्रिकेटबद्दल. तर त्यांचं किंवा आमचं सर्वांचं असं म्हणणं असायचं की एक टुर्नामेंट एक झाली पाहिजे, ज्या टुर्नामेंटमध्ये जे आपले प्लेयर्स आहेत, लेजंड प्लेअर जे आधी खेळायचे, नाव भरपूर आहेत म्हणून नाव नाही घेत, पण अशी चर्चा व्हायची की नाही, ही टुर्नामेंट झाली पाहिजे आणि त्या टुर्नामेंटमध्ये जे आपल्या पालघर तालुक्याचे जे टीम्स आहेत, स्पेसिफिक एक 8 ते 10 टीम ज्या होत्या, ज्यांना बघायला पब्लिक पूर्ण ग्राउंड भरायचा, अशा 8 टीमची एक टुर्नामेंट करूया आपण. तर असं आम्ही विचार केला आणि टुर्नामेंटच्या जस्ट विचाराला फोन केला सर्व 8 टीमच्या संघ मालकांना आणि काही क्षणातच, म्हणजे त्यांनी असा विचार पण नाही केला, 8च्या 8 आमंत्रित त्यांना आम्ही केलं. सर्व टीमनी लगेचच्या लगेच हो सांगून टाकलं. तर ह्या 8 टीम अशा आम्ही केल्या आणि लगेच आम्ही टुर्नामेंट ऑर्गनाईज डेट डिक्लेअर करून काम चालू करू. नक्कीच. या स्पर्धेचं स्वरूप आपण पाहिलं नो पॅकर फॉर्मॅटने करतोय, तर या नो पॅकर फॉर्मॅटने काय फायदा होणार आहे पालघर डहाणू क्रिकेटला? नो पॅकर फॉर्मॅट हा आधी जो आपण खेळायचो ना, त्याच्यामध्ये कसं होतं की बरेच कॉम्पिटेटिव्ह क्रिकेट चालायचं. म्हणजे चांगले प्लेयर्स, चांगला बॉलर, चांगला बॅट्समनला बॉल टाकायचा आणि असे चांगले मॅचेस सुद्धा बघायला आपल्याला भेटायचे. आणि त्याच्यातून काय व्हायचं की चांगल्या प्लेअरसोबत खेळल्यामुळे कॉन्फिडन्स वाढायचा आणि म्हणजे त्या क्रिकेटमुळेच आपल्याला बरेचसे क्रिकेटर्स पालघरचे आपल्याला बघायला भेटले की जे हाय लेवल, जे ऑल इंडिया ओपन टेनिस क्रिकेटसाठी आपण सांगतो, ते ह्या क्रिकेटमुळेच आपल्याला बघायला भेटलेले आहेत. भरपूर नाव आहे त्याच्यामध्ये. जर सुरुवात करायची झाली तर मी सुरुवातीला पण खेळायला जायचे तेव्हा इलियास पठाण सांगा किंवा प्रणय घरत, तुषार घरत, ह्या लोकांनी, जरीश वगैरे, ह्या लोकांनी हे ओपन क्रिकेटला आपले पालघरची टीम तिकडे पुढे नेली आणि भरपूर ठिकाणी चांगला परफॉर्मन्स देऊन पालघरचं नाव खूप मोठं केलं. पण आता जर बघायला गेलं मध्येच, तर आता जी सांगू शकतो की लास्ट पिढी पालघर क्रिकेटची जी आता चालू आहे, त्याच्यानंतर आहे ना, यंग प्लेयर्स अजून म्हणजे आलेच नाही ओपन क्रिकेटमध्ये, खूप कमी आले. ग्रामीण क्रिकेट खेळतात येते, त्याच्यामध्ये खूप चांगला परफॉर्म करतात आहे, पण ओपन क्रिकेटला तेवढा त्यांचा परफॉर्मन्स होत नाही. तर ह्याचा आम्ही जस्ट विचार केला का, तर एक कॉम्पिटेटिव्ह क्रिकेट कुठेतरी त्यांना कमी पडते, कॉम्पिटेटिव्ह क्रिकेट त्यांना खेळत नाहीये. तर त्यामुळे मला असं वाटतं की एक कुठेतरी कॉम्पिटेटिव्ह क्रिकेट चालू झालं, पालघरमध्ये चालू झालं पाहिजे, हा एक कॉन्सेप्ट ठेवून आपण हे आता नो पॅकर फॉर्मॅट आपण चालू करतो आणि त्याची सुरुवात आहे. नक्कीच. नो पॅकर फॉर्मॅट, लीगचे सामने, ही संकल्पना विश नेटवर्क आणि एसपी स्पोर्ट्सची आहे. आता याच्या पुढे अजून अशा प्रकारची स्पर्धा होणार आहे का की जेणेकरून अजून खेळाडूंचा उत्साह वाढेल? आणि जसं तुम्ही उल्लेख केला की खुल्या गटात ही स्पर्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये भारतात जणू काही वारेच वाहत आहेत खुल्या गटाचे, तर पालघरमधील खेळाडू हायलाईट होतील या स्पर्धेमध्ये आणि अजून चांगल्या स्तरावरती चांगलं क्रिकेट खेळतील, काय म्हणताय? नाही, नक्कीच खेळतील. मी आणि
विश्वासनी आता एक हा कॉन्सेप्ट आता चालू केलाय का, कारण की बऱ्याच लोकांनी जसं मी नावं आधी पण घेतली क्रिकेटवरती नेलंय, मी आवर्जून नाव घेईल का अनिकेत राऊतनी तर पालघर क्रिकेटसाठी म्हणजे भरपूर केलंय. म्हणजे हे जे प्लेयर्स आता जे ओपन क्रिकेट किंवा चांगल्या लेवल किंवा प्रोफेशनल क्रिकेट जे सर्व आता मी सांगायला गेलो प्रोफेशनल म्हणजे पैसे जे आता कमवतात आहेत सर्व प्लेयर्स, अनिकेत राऊतमुळेच हे ओपन क्रिकेट चालू चांगल्यावरच्या खूप चांगल्या लेवलला रिसेंटचं आधीचं होतं इलेज आताचं जे रिसेंट जे प्रोफेशनल क्रिकेट जे आता चालू झाले त्याच्यामध्ये सुद्धा अनिकेतचा खूप मोठा हात आहे काय. पण आम्ही दोघांनी काय विचार केला की हेच यांनी तर पालघरसाठी खूप केलेलंच आहे अनिकेत किंवा आधीचे जे आहेत लेजंड्स प्लेयर त्यांनी सुद्धा केलेलं आहे. तर आपण एवढ्या वर्ष क्रिकेट खेळलोय दोघं, तर सर्व लोक त्यांच्यावरच कशाला, आपण पण काहीतरी पालघरसाठी केलं पाहिजे, पालघरचं क्रिकेट कसं वरती गेलं पाहिजे याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. तर त्यामुळे एक आम्ही आता सुरुवात दोघांनी केलेली आहे या टुर्नामेंटद्वारे, आणि ह्याच्या पुढे सुद्धा आम्ही असेच फॉर्मॅट असेच टुर्नामेंट्स अशाच संकल्पना अजूनही असतील वाढतील किंवा अजून ओपनच्या ह्याच्यात असं काय ना काय संकल्पना करून किंवा एक प्लॅटफॉर्म तयार करून कॉम्पिटिटिव्ह क्रिकेट खेळायला भेटेल, जेणेकरून ते प्लेयर फोकस होतील आणि आयएसपीएल सारख्या प्लॅटफॉर्मला रिप्रेझेंट करतील आणि पालघरचं नाव मोठं. परफेक्ट. फक्त हाच एक उद्देश ठेवून आम्ही दोघं एकत्र आलो आणि पालघरचं क्रिकेट आणि पालघरचे प्लेयर्स कसे मोठ्या लेवलला खेळू शकतात, कसा त्यांना आम्हाला प्लॅटफॉर्म देता येईल याचा विचार करून आम्ही पूर्ण वर्ष नाही ह्या वर्षात आहेत अनेक वर्ष आम्ही करूया. नक्कीच. म्हणजे तुमचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे की पालघरमधील नव्या खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ मिळावं, जसं आयएसपीएलचा तुम्ही उल्लेख केला त्या लेवलला पालघरचा अजून उदो व्हावा, हाच एक प्रामाणिक प्रयत्न विश नेटवर्क लाईव्ह आणि एसपी स्पोर्ट्सच्या माध्यमातून जरूर आहे. तर आज आपण भेटलेलो आहोत लाईव्ह लॉट्स करण्यासाठी. लाईव्ह लॉट्स जे आमंत्रित 8 संघ आहेत ते अशा प्रकारचे आहेत: पवनसुत नवली, सावली 11 टेंबोडे, निलेश फायटर, मॉडर्न शिरगाव, यंग अचिव्हर्स दांडी, मित्र परिवार दांडी, सीआरडी चिंचणी आणि ब्लॅकबर्ड सफाळे. हे 8 संघ या लीग फॉर्मॅटमध्ये खेळणार आहेत. तेव्हा लाईव्ह लॉट्सच्या या प्रक्रियेला आपण आता सुरुवात करणार आहोत. 3 दिवसीय हे क्रिकेट रंगणार आहे उमरोळीच्या मैदानावरती आणि विश नेटवर्क लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण पाहणार आहोत. तेव्हा विश नेटवर्कच्या माध्यमातून या स्पर्धेला भरभरून प्रेम द्या. त्याचबरोबर मैदानावरती देखील हे अद्वितीय क्रिकेट अनुभवायला